नमस्कार मित्रांनो, मी ओमकार जो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो उत्सव मंडळावरती आधारित असा एकमेव मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव. गणपती मुंबईत प्रस्तुत हा पॉडकास्ट आहे गेल्या 3 वर्षापासून, म्हणजे हे 3रं वर्ष आहे आणि हा सातत्य आम्ही ठेवलेला आहे. आपल्यासोबत सुप्रसिद्ध मूर्तिकार ज्यांनी नवी मुंबईमध्ये त्यांच्या अनेक घराघरामध्ये जे बाप्पा बसलेले असतात, विराजमान झालेले असतात, असे एक मूर्तिकार आपल्यासोबत सध्या आहेत. सुप्रसिद्ध मूर्तिकार हरीश पाटील आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गणपती मुंबई प्रस्तुत महाराष्ट्राचा गणेश उत्सव पॉडकास्ट मध्ये तुझं सहर्ष स्वागत. माझा प्रश्न तुला असा असेल की मूर्ती ही साकारण्याआधी म्हणजे तिची सुरुवात मातीपासून आहे, तर काय प्रोसेस असते एकंदरीत? मातीच्या गोळ्यापासून मूर्ती साकारते ती कशा पद्धतीने, काय स्टेप्स असतात? सुरुवात मातीपासून आहे. मातीशी जे नातं आहे आपलं ते पूर्वीपासून आहे. तर मातीची सुरुवात करायची बोलत तर माती आणायची मार्केटमधून आणि मग तिचा गोळा बनवायचा आहे. ती प्रोसेस सगळी माहितीच आहे प्रत्येकाला. त्याप्रमाणे मातीचा आकार तो मूर्तिकार देतो, तेव्हा तो बाप्पाचा आकार घडतो. बाप्पा रूपाला येतात तेव्हा ही प्रोसेस आहे. पण बेस पासून कशी सुरुवात होते? म्हणजे आधी गोळा तयार होतो, बेस होतो, मग कशी स्टेप्स असतात? म्हणजे मूर्तीचा कुठला पार्ट आधी तयार होतो? बेस. आता ही मूर्ती आहे, या मूर्तीचा इथून बेस सुरुवात होणार. त्याच्यानंतर त्याचा टेबल बनणार, त्याच्यानंतर त्याचं बॉडी स्ट्रक्चर बनणार, त्याच्यानंतर मग आकार देत हळूहळू मग फेसवर काम करणार. फेस झाल्यानंतर हाताची बोटं वगैरे सगळ्या गोष्टी असतात. मला तुला प्रश्न असा असेल की गणेश उत्सव, तू एक मूर्तिकार म्हणून गणेश उत्सवाला कुठल्या दृष्टिकोनातून पाहतोस? उत्सव आहे ना तो. उत्सव साजरा करावा सर्वांनी. आपण दिवाळी करतो, दसरा करतो, नवरात्री करतो, तसा हा गणेश उत्सव आहे. टिळकांनी सुरुवात केलेला, आज ती परंपरा चालू आहे. त्यातला आपण एक भाग आहोत. कधी आलास या क्षेत्रात येऊन? जवळजवळ मला एक 22 वर्ष झाली. 22 वर्ष. हा. जे पहिली मूर्ती कधी घडवलीस, काय आठवत आहे? पहिली मूर्ती माझी नवरात्रीपासून सुरुवात आहे. अच्छा. देवीची मूर्ती पहिली घडवली, त्याच्यानंतर मग त्याच्याच नंतर लगेच गणपतीपासून सुरुवात झाली. पण असं होतं का की एक मूर्तिकार म्हणून, म्हणजे तुला माहिती नव्हतं तेव्हा तू मूर्तिकार होणार आहेस, आणि तो प्रवास आणि आताचा प्रवास, म्हणजे तू शिकत होतास, प्रयत्न करत होतास, आणि आता एक यशस्वी मूर्तिकार म्हणून ओळखला जातोस. अनेक मोठमोठे मंडळ तुझ्याकडे येतात, अनेक घराघरांमध्ये तू बनवलेली मूर्ती, म्हणजे तू साकारलेली मूर्ती बसते. तर एक मूर्तिकार म्हणून काय वाटतं? अजूनपर्यंत तरी मी माझे जेवढे मंडळात गणपती जातात किंवा घरगुती, टॅग म्हणून मी कधीच लावला नाही की मूर्तिकार. त्या बरेच ठिकाणी लावतात मंडळात पाटाखाली मूर्तिकाराचं नाव वगैरे, तसं मी कधीच लावून दिलं नाही किंवा लावतही नाही. कारण की लोकांना मूर्ती बघूनच कळते ह्या मूर्तीचा मूर्तिकार कोण आहे. कारण की माझी स्पेशालिटी आहे आखणी. आखणी बघून कोणी समजू शकणार, अरे माझीच आहे. एक सिग्नेचर झालेली आहे त्या. हेच माझा पुढचा प्रश्न सिग्नेचर होता की प्रत्येक मूर्तिकाराचा एक सिग्नेचर असतो. त्या सिग्नेचर वरती तो मूर्तिकार ओळखला जातो की मूर्ती बघताच की हा मूर्तिकार आहे. तर तुझा सिग्नेचर आखणी आहे. तू आता आखणी करतोयस, पण मूर्ती पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर शेवटला आखणी होते. पण तू आता मूर्ती, म्हणजे अजून खूप रंगकाम बाकी आहे. आणि तुझा प्रश्न पण स्वाभाविक आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी कारखान्यात तुला बघायला मिळेल की पूर्ण रंगकाम झाल्यानंतर किंवा वस्त्र झाल्यानंतर, डायमंड झाल्यानंतर शेवटी आखणी करतात. आखणी म्हणजे मूर्तीत एक जीव टाकणं असतं मूर्तीतलं. तर मूर्तीत मी सुरुवातच जीवापासून करतो. मूर्तीत जेव्हा जीव टाकतो त्याच्यानंतर पोरं पण काळजीपूर्वक काम करतात. मग ती मूर्ती उचलण्यापासून, ठेवण्यापासून बारीक काम असेल, कारण की आखणी आली म्हणजे मूर्तीतला जीव आला. जेव्हा आखणी जेव्हा होता ना की सुरुवात करतोस, मनामध्ये काय धाकधूक असते, किंवा आता तू म्हणजे पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहेस, तुला एक कॉन्फिडन्स त्या लेवलचा आलेला आहे की तरी कधी वाटतं आपण करायला जातो वेगळं, काहीतरी वेगळं होतं. ते माझा पुढचा प्रश्न. वेगळं जर होतं ना, त्याचीच इच्छा असू शकते. आपण नाही ठरवत. मी ठरवत नाही कधी की मला हा कलर टाकायचा आणि ह्याचा असं करायचंय. ते ऑटोमॅटिकली माझा हात त्या ब्रशकडे जाणार, तो ब्रश
फक्त बॅलन्सिंग आपल्यावर आहे का, त्याचा बॅलन्सिंग कसं करायचं. एखादा डोळा कधी कधी चुकतो, नाही चुकत नाही, आता कलाकार आहे तो चुकणार, कुठेतरी चुकतो मिक्सिंग करताना वगैरे, एखादा कलर पटकन मध्येच मिक्स. आणि सर्वात व्हाईट कलर म्हणजे व्हाईट कलर मेन कलर आहे ब्लॅक कलर, त्याचा जर बॅलन्सिंग तुझा चुकला तर सर्व तुला पूर्ण रिपेंट पासून सुरुवात करावी लागेल असं असतं. म्हणून खूप काळा कलर हा खूप काळजीपूर्वक हाताळावा लागतो. रंग वापरतोयस, हातात ब्रश आहे, आखणी करतोयस, आता मनामध्ये काय सुरू? काही नाही तर पुढची प्रोसेस स्टेप बाय स्टेप काम असतं ना डोळ्यांचं. सुरुवात पहिली गोष्ट आतमध्ये व्हाईट भरण्यापासून, आतमधला बुलचं सर्कल असं ते करणं, मिक्सिंग स्टेप बाय स्टेप. मग आता पुढचं काय असेल प्रोसेस आपलं ते चालू राहणार. तुम्ही एवढ्या वर्ष तू या क्षेत्रात आहेस, असा कुठला अवतार तुला अजून लक्षात आहे जो तुझ्याकडून तू साकारलायस? असं नाही प्रत्येक मूर्तिकाराचा की मी हा अवतार साकारला आणि तो माझ्या कायम लक्षात राहण्याजोगा आहे, तर असं तुझ्या बाबतीत काय? सगळ्याच मूर्त्या अप्रतिम झालेल्या, असं नाही आतापर्यंत कुठली मूर्ती एखादी बाबा ही मूर्ती यावर्षी फेल गेली किंवा काय. सचूड देवानी आपल्याला अजूनपर्यंत एक गालबोट लावू दिलं नाही. सगळ्या मूर्त्या सुंदर झाल्या आणि सेफली गेल्या, सेफली सगळ्या गोष्टी झाल्या. फक्त एवढंच की मूर्ती आहे, ती मूर्तीची उंची, तिचं रंगकाम, तिचे कपडे, सगळ्या गोष्टी बघून मूर्ती करावी लागते. पण मूर्तीची मला तरी असं वाटतं की हाईटची कुठेतरी लिमिट असली पाहिजे. असं पुढचा प्रश्न आपला हाच होता. हा, कुठेतरी हाईटची लिमिट असली पाहिजे, तर ती मूर्तीला मजा येते करण्यात काम. काय वाटतं तुला, मोठी मूर्ती, छोटी मूर्ती आणि आता जे काही सुरू आहे, एक कलाकार म्हणून काय वाटतं? कलाकार बोलला तर कलाकाराला चॅलेंज आवडतं, एखादे चॅलेंजिंग काम. मूर्तीचा हाईट हा चॅलेंजिंग कामच आहे, पण कुठेतरी त्या गोष्टीला पण लिमिट असलं पाहिजे. कारण की काही हाईट नंतर मूर्तीचं काही होऊ शकतं, विसर्जन तिचं व्यवस्थित नाही, बऱ्याच गोष्टी असतात. पण भलत्याच विषयाला न जाण्यापेक्षा आपण एक विषय, आपण मूर्तीचं काळजीपूर्वक, छोटीशी मूर्ती असेल, छान असेल, सुंदर असेल, मूर्ती जीव टाकायचं काम करा. मूर्तीत काम काहीतरी व्यवस्थित आहे, तिचा एखादा अवतार असेल ते दाखवा. काही प्रकारच्या मूर्त्या बनतात आणि कशाही बनतात, चालू असतं. पण उंच आवाडव्या मूर्त्या बनतात. अरे आपण एखाद्या देवाकडे जातो, हात जोडतो, ती आपल्या नजरेच्या वर असते मूर्ती, पण खूपच वर गेल्यानंतर मग शेवटी आपण सुद्धा पडू शकतो खाली. बरोबर, नाही अगदी बरोबर आहे. मूर्ती पूर्ण साकारली म्हणजे पूर्ण तयार झाली, आणि एक मूर्तिकार म्हणून जेव्हा पूर्ण तयार मूर्ती पाहतोस तू की आता हवं तसं तुला तू काम केलेलं आहेस, आणि मुळात म्हणजे तू मगाशी म्हटल्याप्रमाणे तो साकारून घेतो आपल्याकडनं, त्याला जसं हवंय तसं. तर पूर्ण झाल्यावरती एक मूर्तिकार म्हणून काय भावना असते? आपण वर्षभर अभ्यास करतो, त्याच्यानंतर परीक्षा देतो, परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट जर आपले चांगले जर आले तर आपण पण आपल्याला जो समाधान मिळतं तसंच एक समाधान असतं. ती मूर्ती पूर्ण घडते आणि सर्वांच्या तोंडावरचं स्मितहास्य असेल किंवा आनंद असेल ते बघूनच आम्हाला समाधान वाटतं. एका मूर्तिकाराचा आणि त्या मूर्तीचा काय रिलेशन असू शकतं? म्हणजे हे स्पष्ट भाषेत आणि याचं म्हणू शकतो आपण जास्त पद्धतीने एलॉबरेट एक मूर्तिकाराच करू शकतो की एका मूर्तीचं आणि मूर्तिकाराचं काय नातं असतं? माझ्यावर एक प्रसंग झालेला असंच. साताऱ्याला मूर्ती दिलेली मी, लालबागचा राजा मूर्ती आहे तिथे, जवळजवळ 3.5 फुटाची मूर्ती होती. ती मूर्ती उद्याला डिलिव्हरी होती, म्हणजे ती जवळजवळ 1 महिना अगोदर ते लोक घेऊन गेले, पण ती डिलिव्हरीची तारीख उद्याची होती. म्हटलं आता मूर्ती झालेली पूर्ण, माझी फक्त आखणी ठेवलेली मी, बाकी सगळं म्हणजे तू बोललास ना जी आखणीची सुरुवात असते किंवा शेवटी आखणी कर, तशी मी शेवटी आखणी ठेवली तिची. आखणी वगैरे सर्व केलं, रात्रीची वेळ होती, म्हटलं उरकलं सगळं, चेक केली, मूर्ती झाली कम्प्लीट. आणि आम्ही गेलो, वाइंड अप केलं कारखाना आणि झोपायला गेलो. त्याच रात्री एक स्वप्नात बोलतात ना म्हणलं, देव स्वप्नात येणं वगैरे त्या गोष्टी, कसं नितांत आपण सेवा करत असतो, काम करत असतो, 24 तास त्या देवासमोर बसून तो देव आपल्या स्वप्नात सुद्धा येतो. त्यावेळी स्वप्नात गणपती आला, लिटरली सोंडेखाली डाग होता, गोल्डन कलरचा डाग होता.
तर ते सगळं व्यवस्थित झालंय, फक्त सोंडे खाली बोलतं माझ्या डाग आहे तेवढं काढ जाऊन. आणि तुला माहिती क्विक त्याच वेळी मी उठून पहिलं खाली आलो, माझ्यासोबत जी पोरं काम त्यांना पण उठवलं, म्हटलं चला बोलतं असं असं एक सीन झालं, खरंच आहे का बघूया आपण. मी गेलो बघायला, खरंच डाग होत म्हणजे तेव्हा असं वाटलं कुठंतरी देव प्रचिती देतो, कारण की आपण मूर्तीत जीव टाकतो तो जीव प्रत्यक्ष रूपी येतो बाहेर. तो एक नातं आहे माझं मूर्तीची. क्या बात आहे. म्हणजे असे काही अनुभव असतात ज्या खूप भावनिक असतात आणि काम लक्षात राहण्यासारखे असतात. मुळात म्हणजे आता तू जो काही नाम म्हणतो आपण, एका कपाळावरती गणरायाचा एक नाम आहे, ते प्रत्येक मूर्तिकारावरती म्हणजे प्रत्येक मूर्तीवर वेगवेगळ्या पद्धतीने असतं. तर मूर्तिकाराला ते बघूनच कळतं की त्या अवताराप्रमाणे ते नाम असावं, किंवा जो काही त्रिशूल आहे तर तोच आपण प्रत्येक मूर्तीला. काय त्याच्यापेक्षा काय सांगशील? गणपतीची मूर्ती, गणपतीला चेहरा जो आहे गणपतीचा तो हत्तीचा आहे. आपण साऊथ मध्ये बऱ्याच ठिकाणी बघितले असेल, हत्तीचा शृंगार करतात, त्याच्या कपाळावर त्रिशूळच टाकलं जातं. तो त्रिशूळ, आणि आपण आपल्याला त्याची परंपरा माहिती नाही कधीपासून, ते चित्रकारांनी पहिलं चित्र काढलेलं आहे, त्याच्यात तो त्रिशूल दिलेला आहे, तेव्हापासून ती परंपरा त्या त्रिशूळची आलेली आहे. मग प्रत्येक मूर्तीला त्रिशूळ, पण अवतार बोलला तर दुसरा मूर्ती कुठली असेल तर मग त्याच्यावर वेगळं येणार. ब्राह्मण बघितलं त्याला ब्राह्मण येणार, लहान बालमूर्ती त्याला चंद्रकोर काढ, म्हणजे जे सुटेबल वाटतं तो नाम आपण करतो. कलर ग्रेडिंग बद्दल काय सांगशील? विशेषतः तुझ्या कारखान्यामध्ये ज्या पद्धतीच्या मूर्त्या आहेत त्याच्या कलर ग्रेडिंग म्हणजे बारकाई, एकदम बारकाई मूर्तीमध्ये किती पद्धतीने खोल असावी त्याचं ज्वलंत उदाहरण तुझ्या वर्कशॉपमध्ये अनेक लोकांना पाहायला मिळतं. तर त्यासाठी काय सांगशील? एकतर रंगसंगती आपली परफेक्ट असावी. त्याच्यानंतर जे कलर वापरतो आपण एकदम वॉटरप्रूफ, मी तर मोस्टली कलर वॉटरप्रूफच वापरतो, जे अॅक्रेलिक फॅब्रिक कलर असतात, कारण की वॉशेबल असतात. इन केस उद्या पावसात भिजली मूर्ती वगैरे पुसू शकतो तू कपड्याने, किंवा जास्तच काय डाग झाला तर धुवू पण शकतो आपण. बरेच लोक वर्षभर गणपती घरात ठेवतात, त्यांना मी सरळ सांगतो एका 2 महिने 3 महिने धुवू शकतो. पूर्ण वॉशेबल कलर असतात, गोल्डन पासून सगळं. पण कलरचं कसं आहे, कटिंग असं, ही शॉल आहे, शॉलची कटिंग, लोड आहे, लोडची कटिंग, ह्या कटिंग जर व्यवस्थित नसत्या तर ते मूर्ती बघण्यासाठी आपल्याला सुद्धा नाही वाटणार. फिनिशिंग मध्ये काम असेल तर गणपती बघायला खूप सुंदर वाटतो. मला आता मूर्तीबद्दल बोललो आपण, मूर्तिकाराबद्दल पण बोललो, पण जसं एका मंडळामध्ये कार्यकर्ते महत्वाचे, तशाच पद्धतीने एका मूर्ती कारखान्यामध्ये किंवा वर्कशॉपमध्ये कारागीर महत्वाचे. कारागीर बोललं ना, एकटा कलाकार हा एकटा काम करू शकत नाही. संसार हा घरातल्या सर्व गोष्टींना पकडून चालतो, तसा हा एक संसारच आहे आमचा. आम्ही गॉड कंपनी बोलतो याला. गॉड कंपनी. कोणी विचारलं ना कुठे कामाला आहे, गॉड कंपनी, कारण ही गॉड कंपनीच आहे. जिथे देव घडतो ती कंपनी, तो कारखाना, ती चित्रशाळा. त्याच्यामुळे कसं आहे, सगळ्या गोष्टींचं तंतोतंत गोष्टी जुळल्या जातात तेव्हा त्या गोष्टी घडतात. आता हा गणपती बनवल्यानंतर साच्यातून जो बनवतो तो कारागीर, त्याच्यानंतर ती प्रोसेस फिनिशिंग करणारा तो कारागीर, त्याच्यानंतर मग बॉडी टच करणार तो कारागीर, आखणी करणार तो कारागीर, शेडिंग करणार कारागीर शिवाय हा गणपती घडणार नाही. अनेकांचे हात शेवटपर्यंत, कपड्यापासून डायमंड पासून सर्व वेगवेगळे कारागीर. प्रत्येकाचे जवळजवळ एक गणपती 10 ते 15 वेळा उचलला ठेवला जातो. तेवढ्या गोष्टीतून गणपती पुढे जातो, तेव्हा तो कुठेतरी रूपाला येतो. बरोबर. इतकं सुंदर सगळं आहे. जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा एक मूर्तिकार म्हणून तुझ्या मनात धाकधूक असते का, की आता उत्सव येतोय, आपली तयारी? म्हणजे प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांचं असेल किंवा गणेश भक्त जे असतात त्यांचे असतं ना, की आतुरता असते, ओढ असते की आपला उत्सव येतोय. असं मूर्तिकारामध्ये काय आहे एक्साइटमेंट? आमची तारीख असते, ठरलेली तारीख, बाबा या मंडळाची ही तारीख आहे, ह्या तारखेला त्यांना द्यायचं. बाकीचं कामाचं सेटिंग लावून ते काम पण झालं पाहिजे त्याच्यासोबत. म्हणजे आपण लहान मूर्त्या रंगवतो, कारण की होल अँड सोल पूर्ण गणपतींचं पेंट मलाच करायचंय. म्हणजे सुरुवात माझी बॉडी शेड, तू बघितलंस, बॉडी शेड, आखणी, ह्या 2 गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर मग मूर्ती पुढे जाणार, पुढे जाऊन मग तिचं रंगकाम.
हा काम चालूच राहणार, ह्याच्यासोबत त्या मोठ्या गणपतींचं सुद्धा काम चालू राहिलं पाहिजे, तर मग तुझी तारखेवर मूर्ती रेडी राहणार. बरोबर. आणि आपल्याकडून जेवढ्या होतात तेवढ्याच मूर्त्या मी तर घ्याव्याचा प्रत्येक कारखानदाराला सांगू शकतो की तुमच्याकडून जेवढं काम होईल तेवढंच करा. प्रत्येकाच्या घरात देव पूजला जातो, प्रत्येकाच्या मंडळात देव पूजला जातो. त्याला कुठंतरी अर्धवट काम करून त्याच्या कसं तरी देऊ नका, त्याला पूर्ण व्यवस्थित करा, समोरच्याच्या मनाला समाधान वाटेल असं काम करा. एका घरामध्ये बसलेला 10 दिवसांचा बाप्पा असेल किंवा 5 दिवसांचा बाप्पा असेल, जेव्हा त्याच्या घरातून जेव्हा मूर्ती विसर्जनासाठी जाते तेव्हा त्याला खूप असं म्हणजे गहिवरून येतं आपला भरून बाप्पा येतं. हा चाललाय, पुढच्या वर्षाची त्याच्या एक आतुरता असते, वाट असते, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशा पद्धतीने आपण म्हणतो. तसं मूर्ती कारखान्यामध्ये मूर्त्या साकारल्या जातात, अनेक मूर्त्या साकारल्या जातात, तेव्हा छान काम होतं, मूर्ती घडते जशी हवी तशी आणि सगळं सुंदर असतं. परंतु जेव्हा म्हणजे चतुर्थी असते आपली, त्या दिवशी अनेक लोक जे असतात ते आपला बाप्पा घ्यायला येतात कारखान्यामध्ये, तेव्हा एक मूर्तिकार म्हणून कारखान्यातून बाप्पा बाहेर जाताना एक मूर्तिकार म्हणून काय वाटतं तुला? सर्वात पहिला तुमच्या घरी घरगुती गणपती असो किंवा सार्वजनिक 5 दिवस, 1.5 दिवस, 10 दिवस, 11 दिवस, बरेच ठिकाणी 21 दिवस सुद्धा गणपती बसतो. तुमच्याकडे दिवस असतो गणपतीचा 10 दिवस, 1.5 दिवस, आमच्याकडे 3 महिने, त्याच्यानंतर नाही तर वर्षभर बाप्पा आमच्याकडे बनत असतो. जे 3 महिन्याचा जो आमचा कनेक्शन आहे बाप्पाशी, तो कनेक्शन तुमचा 1.5 दिवसाचा असतो. पण 1.5 दिवसाचा गणपती गेल्यानंतर 5 दिवसाचा जो गहीवरून तुम्हाला त्याच्या जास्त आम्हाला वेदना होतात का, की आमचा कारखाना आता खाली होणार आहे. बरं, पण असं कधी झालंय का की एका मूर्तीशी ते कनेक्शन खूप जास्त झालेलं आहे आणि ती मूर्ती जेव्हा कारखान्यातून जाते तेव्हा होतं खूप काय असं म्हणजे असं झालंय तुझ्या बाबतीत कधी? होतं बऱ्याच वेळा झालंय. कारण की इतकं गणपती झालेला आहे, जवळपास एका मंडळाचा होता, खूप मस्त मेहनत घेतलेली, बरीच मेहनत, आणि मेहनत फळाला आली, पाहिजे तसा तो बाप्पा झालेला, सगळ्यांना आवडला त्याच्याने आणि खूप जास्त व्हायरल सुद्धा झाला. आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यावर माझी ओळख पण झाली की बाबा हा ही मूर्ती ह्याचीच आहे, एक प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धी मिळाली. ते एक बरं वाटलं. तेव्हा असं वाटतं की कुठेतरी आपली पोचपावती मिळते, बरोबर, तेव्हा पण भरून येत आपलं की हा थोडस छाती आपली अशी वर होते की आपण आपल्या कामाचं फळ क्या बात आहे, अगोदर क्या बात आहे तसं. पण नाही तुला म्हणजे तू वेगळाच थोडस म्हणजे, पण मला प्रश्नामध्ये असा होता की त्या मूर्तीचं कनेक्शन एका मूर्तीचं असतं मूर्तिकारासोबत, त्या मूर्तिकाराला कारखान्यातून बाहेर जात असताना काय भावना त्याच्या असतात की आपली या मूर्तीसोबत खूप जास्त कनेक्शन आहे? शेवटी आता तो एक उदाहरण तुला देऊ शकत नाही. आता कोणी आपल्या घरातून एखादा जातं व्यक्ती, त्याचं कनेक्शन कसं असतं तो समज आपल्याला कायमचं सोडतो, पण बाप्पा आपल्याकडे नेहमी असतो. 3 महिन्याची जी सेवा करतो आपण, 3 महिने आपला जीव लागला. मला तुला माहितीये का, इथं बसून मी सांगू शकतो कुठला गणपती कुठे आहे, कुठल्या कोपऱ्यात कुठली मूर्ती ठेवलेली आहे. एखादा कस्टमर जरी आला त्याला मी दाखवू शकतो, कारण की प्रत्येक कस्टमरचं नातं ज्या बाप्पाशी आहे तसंच मूर्तिकारासोबत असं आहे. तर मी सांगू शकतो बाबा याचं हे काम राहिलेलं आहे, डोळे बंद करून सांगू शकतो बाबा चल तेवढं बघ, बरोबर असं आहे. आता माझा तुला असा प्रश्न असेल की मूर्ती छान छान साकारलेल्या आहेत वर्कशॉप मध्ये, मस्त प्रत्येकाच्या घरी बसणारे बाप्पा हे त्यांच्या लोकांची वाट पाहत आहेत, कधी माझे लोक येत आहेत आणि मग मला बुक करतायत आणि मग मी त्याच्या घरी जातात. तर ज्या ग्राहक तुझ्याकडे येतात तर तू त्यांना काय काय सांगतो एक मूर्तिकार म्हणून? प्रत्येकाला सगळ्यात पहिला सांगतो लवकर या, बुकिंग करा, कारण की प्रत्येकाची चॉईस असते, मला असं बाप्पा पाहिजे असं पाहिजे. 3 महिने आम्ही सुरुवात करतो गणपतीला, 3 महिन्यापासून सुरुवात करतो. तुम्ही लवकर या, तुम्हाला जसं पाहिजे. इथं काही लोक उशीर येतात, हवा तसा नसतो, तरी पण एक गिरायकांचा मी एक प्रेम बघितलं, कसं कुठलंही पण दे चालेल मला, पण तूच करा, कारागिराला नको सांगू. किंवा मी 1 वर्ष आणलेले पेणवरून रेडीमेड गणपती आणले, पण लोकांनी नाही पसंती दिली ती गणपती तशीच, तरी त्यांना रिपेंट करून वगैरे मी लोकांना आवडले, ते केले. यावर्षी कुठेतरी जाऊन संपले ते गणपती. म्हटलं आता परत नाही ती चूक करायची, भले मोजून 100 करायचे पण आपण स्वतः करायची.
असं करत करत म्हटलं ठीक आहे, बुकिंग करा, या लवकर, त्याच्यानंतर मग तुम्हाला पाहिजे तसं काम मिळेल. कसं लास्टच्या पिरियडला काय घेतात, मग घाईघाईत काम असतं, तरी पण डोळ्यांच्या बघता मी पण बाकीची फिनिशिंग वगैरे, मग त्यात कुठेतरी थोडासा मग कॉम्प्रोमाइज करावा लागतो. बरोबर. आता आले तर कसं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित सगळ्या भेटेल गोष्टी, हा. सगळ्या गोष्टी. रिबुकिंगला प्लीज रिबुकिंग करू नका. रिबुकिंगला काय होतं, हा गणपती तुमच्याकडे रेडी आहे ना, तर तोच घ्या, त्याच्यावर मग परत दुसरा बुकिंग घेता, मग तुम्ही सांगता की हा अरे पहिला तो वेगळा होता. हो, हा वेगळा होता. बरोबर. हो. असा भरपूर वेळा होता. हा, हा. तुम्हाला जो अवेलेबल गणपती आहे तो घ्या, बरोबर. सुंदर होईल तो काम. मग तुम्ही अगदी बरोबर. एक्स्ट्रा नवीन सांगता आणायला किंवा नवीन करा, नवीन करा. वेळ कालावधी सगळ्या गोष्टी असतात, बरोबर. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीची पूर्तता मिळत नाही. हम्म. असं आहे. आपण आता गेम कडे वळूयात. रॅपिड फायर असा एक गेम आहे. रॅपिड फायर गेम असा आहे की क्विक उत्तरं द्यायची आहेत आणि 2 ऑप्शन आहेत, त्यापैकी एक तुला योग्य वाटतंय ते तुला बोलायचं आहे. तर आपण रॅपिड फायर राऊंड साठी सुरुवात करूया. बाप्पा की व्यवसाय? बाप्पा. पहिली मूर्ती की आजची मूर्ती? पहिली मूर्ती. शाडू की पीओपी? दोन्ही. सर्वात अविस्मरणीय ऑर्डर? काचेचा गणपती. बाप्पाची आवडती मुद्रा? पेशवा सारखा एकदम मस्त आरामशीर बसलेला. थाटा म्हणतात ना. यावर्षी बनणार आहे आपल्याकडे. क्या बात आहे. मूर्ती बनवताना आवडतं गाणं? जुनी गाणी पारंपरिक गणपतीची. बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया. क्या बात आहे. म्हणजे प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे त्यांची एकदम. हा, जुनी गाणी, ओल्ड गाणी जी असतील ओके. जी रेडिओवर पूर्वी लागायची. काम करताना चहा की कॉफी? कॉफी. सकाळचं काम की रात्रीचं? रात्रीच. रात्रीचं. आणि मला याच्यात आहे ना विशेषतः मला प्रेक्षकांना माफी मागेन, प्रेक्षकांची, कारण व्हिडिओ जरी मोठा झाला ना तरी आहे ना हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. एक कलाकार जो असतो ना त्याला रात्रीचं काम जाम करायला आवडतं, कारण दिवसभर तो जे काम करू शकत नाही तो रात्री खूप जास्त छान पद्धतीने. आणि डिस्टर्बन्स खूप कमी असतं रात्रीचं. जर दिवसा डिस्टर्बन्स कस्टमर येत राहणार, सगळं बरोबर. मंडळ येत राहणार. रात्रीचं कसं रहदारी कमी असते, शांतता असते, हो. आणि मेन कॉन्सन्ट्रेट वालं काम आहे. एकाग्र काम करण्यासाठी रात्र खूप सुंदर आहे. बरोबर. गणेश उत्सवातील आवडता दिवस? गौरीचा. गौरी गणपती. एका शब्दात बाप्पा? Yeah, I hate what you're saying. बाप्पा एका शब्दात नाही सांगू शकत बाप्पा. मग मोठं सांग काहीतरी. गणपती बाप्पा मोरया. मोरया. प्रत्येक मूर्तीला नाव द्यायचं झालं तर ते देता येईल का? देऊ शकतो. देऊ शकतो. आता आपण वर्ड वन आन्सर करूया. एका वाक्यातली उत्तर. बाप्पा. प्रेम. श्रद्धा. विश्वास. कला. आत्मा. गुरु. गुरु बाप्पा. प्रेरणा. बाप्पा. आई. जीव. मेहनत. परिश्रम. यश. कीर्ती. अपयश. उन्नती. पर्यावरण. निसर्ग. तर तुला पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा झाला पाहिजे का? 100% नाही होऊ शकत. पर्यावरण पूरक बोललं तर 100% नाही होऊ शकत. रंग. माझे अॅक्रेलिक फेवरेट. मोदक. खूप जास्त प्रिय. तुला आवडतं मोदक? खूप जास्त मोदक. जेव्हा माझा एक मित्र आहे सिद्धिविनायकला दर मंगळवारी किंवा संकष्टी जातात, त्याला मी आवर्जून सांगतो, बाबा एक तरी तिकडून घेऊन ये, भाले बाय कर तिकडे, घेऊन ये. ओके ओके. शाडू. खूप सुंदर काम. विसर्जन. जल्लोषात, आनंदात, उत्साहात. भक्त. गणेश भक्त. गणेश भक्त खूप जास्त जवळचं प्रेम बाप्पा बरोबरच. आशीर्वाद. सदैव असतो बाप्पाचा. आणि स्वप्न. स्वप्न बाप्पाचं येतच असतो. तुला मगाशी विषय दिलेला आहे. गणेश उत्सव Like, एक पर्वणी असते वर्षातून येणारी, ती पार पाडायची असते. शेवटचा माझा प्रश्न तुला असा असेल की एक मूर्तिकार म्हणून आणि गणेश भक्त जेव्हा
हा उत्सव साजरा करतात, तर एक मूर्तिकार म्हणून तू गणेश भक्तांना काय आवाहन करू इच्छितो किंवा काय संदेश देऊ इच्छितो की कशा पद्धतीने हा उत्सव चांगला झाला पाहिजे किंवा साजरा झाला पाहिजे? बरेच गणेश भक्तांना प्रश्न असतो की बाप्पाची हाईट, आमचं गेल्या वर्षी 1.5 फूट होता, आता थोडंसं वाढवूया. म्हटलं 1.5 फूट ठेवताना 1.5 फूट ठेवा. तुम्हाला कधी 2 फुटाचा आवडला बाप्पा 2 फूट पण ठेवू शकता, असं जरुरी नाही त्याची लिमिट आहे तुम्हाला हाईटची. बरोबर. लॉकडाऊन मध्ये लोकांनी मंडळांनी 4 फूट गणपती ठेवले, लोकांनी छोटे गणपती विसर्जन केले. तुम्हाला तो एक संदेश देऊन गेला लॉकडाऊन बरोबर. की सगळ्या गोष्टीला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तसंही मूर्तीमध्ये सुद्धा आहे. तुम्हाला 1.5 फूट आवडला, 1 फूट जरी आवडला, बाप्पा आहे, त्याची श्रद्धा तीच आहे, त्याची भक्ती तीच आहे. आपल्याला म्हणजे मिडल क्लास फॅमिली असेल किंवा कुठलंही कुटुंब असू दे, कुठलाही क्लास असू दे, परंतु आहे ना एक भ्रम झाला आहे आपल्यामध्ये की आता आपले फूट वाढवत जायचं. मग आपण घरामध्ये एक छोटीशी 1 फुटाची मूर्ती बसवली ना, मग ती आहे ना 5-6 फुटापर्यंत पण घरातला गणपती जातो. तर हे आहेत माझ्याकडे काय सांगशील? बरेच असे कस्टमर आहेत की त्यांच्या घरी 4 फूट 5 फूट गणपती असतात. हा. पण त्यांची जुनी परंपरेपासून आहेत. कोकणात बऱ्याच ठिकाणी 3-4 फुटाच्या घरात गणपती असतात. पण ते कसे कुटुंब असतं मोठं कुटुंबच. आता प्रत्येकाच्या घराघरात तुमची एका कुटुंबाचे 4 कुटुंब झाली, 4 गणपती झाले. करावा, सर्वांनी उत्साहात साजरा करावा, बाप्पाची पूजा करावी. आपला एक सनातन धर्म आहे. सनातन धर्म, वैदिक धर्मात असं सांगितलेलं आहे की देवाची पूजा आपण करणं जरुरी आहे. बरोबर. तर तुम्ही करताय, खूप आनंदाची गोष्ट आहे. नवरात्री जोरदार करतात आपल्याकडे, पण एक सण सणासारखाच झाला पाहिजे, उत्सव उत्सवासारखाच साजरा केला पाहिजे. त्याला कुठे जाऊन वेगळा वळण नाही लागला पाहिजे. बरोबर. प्रत्येकाचा एक देवाला साकडा असतो, एक मागणं असतं. तर यावर्षी तर तुझ्या देवाकडे काय मागणं असू? मी तर दरवर्षी सांगतो माझ्याकडे गणपती भले 100 असो, पण खूप सुंदर असो, माझ्या बरोबर 4 लोकांची पोटं भरतात. बस. आनंदात उत्साहात, कोणाला काही त्रास न इजा न झाला तर सुखा समाधानात पार पडो. तर आपण पाहिलं सुंदर अशा प्रश्नांना सुंदर असं उत्तर हरीश दादाने दिलेलं आहे. तो खूप नवी मुंबईतला जुना मूर्तिकार आहे. त्याने खूप मेहनत घेऊन या क्षेत्रात तो आलेला आहे आणि मूर्ती कशा पद्धतीने असली पाहिजे किंवा एका मूर्तीची आखणी किती मनापासून तो करतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पण पाहायला मिळेल. पण त्याच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक मूर्तिकार म्हणून काय विचार ठेवले पाहिजेत आणि या उत्सवाला कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी त्याने आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. अनेक मूर्तिकारांचे पॉडकास्ट होणार आहेत. मी सर्वप्रथम या व्यक्तिमत्वाला मान दिलेला आहे, संधी दिलेली आहे, कारण बघतोय मी जवळून ज्या पद्धतीने तो काम करतोय. अनेकांशी त्याचं जे काही इंटरॅक्ट होत असतं ते पण खूप छान पद्धतीने प्रत्येकाशी तो बोलत असतो. त्याचं काम बोलतं, तो कमी बोलतो, त्याचं काम जास्त बोलतं. त्यामुळे हरीश दादाला आपण महाराष्ट्राचा गणेश उत्सव आहे आपल्या धनदक्की मुंबईकडून शुभेच्छा देऊयात. आणि पॉडकास्ट आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कुठे माझ्याकडून काही कमतरता वाटत असेल तर त्याही गोष्टी तुम्ही कमेंट करायला विसरू नका. मी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुरेपूर बदलण्याचा प्रयत्न करेन. शेवट असाच झाला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.